संध्याकाळची वेळ होती. मुंबईचं मालाड रेल्वे स्थानक नेहमीप्रमाणे गर्दीनं गजबजलेलं होतं. लोकल पकडण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू होती. दिवसभराचं काम संपून कुणी घरी परतत होतं, तर कुणी नाईट शिफ्टसाठी निघालेलं होतं. याच गर्दीत 31 वर्षांचा महाविद्यालयीन प्राध्यापक आलोक सिंह देखील होता. नेहमीप्रमाणे तोही दिवसभराची कामं आटपून घराकडे निघालेला होता. पण काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं. ट्रेनमधून उतरत असताना आलोक सिंह यांचा समोर उभ्या असलेल्या 27 वर्षीय ओंकार शिंदेला हलकासा धक्का लागला आणि या किरकोळ कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. धक्का मारतो का, एवढ्याशा शब्दांपासून सुरू झालेला हा वाद काही सेकंदातच मोठ्या भांडणात बदलला. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर शेकडो लोकांच्या डोळ्यांसमोर एका क्षणात रागानं माणुसकीवर मात केली. ओंकार शिंदेनं खिशातून एक टोकदार वस्तू काढली आणि ती थेट आलोक सिंह यांच्या पोटात घुसवली. क्षणातच रक्ताचा ओघ सुरू झाला. आलोक सिंह कोसळला, गर्दी गोंधळली, पण वेळ हातातून निसटली होती. रुग्णालयात पोहोचण्याआधीच एका प्राध्यापकाच्या कुटुंबाचा आधार कायमचा संपला. नेमकं हे प्रकरण काय? एका धक्क्यावरून हत्या होईपर्यंत गोष्ट कशी पोहोचली? आरोपी ओंकार शिंदेनं पोलिसांसमोर काय कबुली दिली आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसतंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये तिन्ही मार्गांवर दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे लोकलमधील धक्काबुक्की आणि वादाच्या घटना आता नवीन राहिलेल्या नाही आहेत. मात्र याच गर्दीतील एका वादाचा फटका प्राध्यापक आलोक सिंह यांच्या जीवावर बेतलाय. आलोक सिंह हे बोरिवली ते चर्चगेट या लोकलने प्रवास करत होते. याच प्रवासादरम्यान लोकलमधून उतरताना त्यांचा ओंकार शिंदे याला धक्का लागला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. पुढे हा वाद इतका वाढला की या वादाचं रूपांतर थेट हत्येत झालं. धक्का लागला, वाद झाला आणि याच रागाच्या भरात ओंकार शिंदेनं विलेपार्ले येथील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापक आलोक सिंह यांच्या पोटात हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा धारदार चिमटा खुपसला, ज्यामध्ये आलोक सिंह यांना आपला जीव गमवावा लागला. सुरुवातीला आलोक सिंह यांच्या पोटात चाकू खुपसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र रेल्वे पोलिसांनी 12 तासांच्या शोध मोहिमेनंतर ट्रॅप लावून ओंकार शिंदे याला मालाड रेल्वे स्थानकातूनच ताब्यात घेतलं आणि त्याला बोरिवलीतल्या रेल्वे पोलीस मुख्यालयात आणून कसून चौकशी केली. त्यावेळी एक महत्त्वाची माहिती समोर आली. चौकशीत असं स्पष्ट झालं की ओंकार शिंदेनं चाकून नाही, तर हिरे जडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिमट्यानं आलोक सिंह यांच्या पोटात वार केला, ज्यात आलोक यांना जीव गमावा लागला. आलोक कुमार सिंग हे कांदिवली परिसरात कुटुंबासमवेत वास्तव्यास होते आणि 2024 पासून ते विलेपार्ले इथल्या NM कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच ते नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये गणित विषयात शिकवत होते. सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आलोक सिंह अतिशय शांत, दयाळू आणि सभ्य स्वभावाचे होते आणि ते कधी वाद किंवा भांडणात पडत नसत. तर नातेवाईकांनीही ते अत्यंत साधे आणि कधीच रागावत नसल्याचं सांगितलंय. आलोक सिंह एका सुशिक्षित कुटुंबातले होते. आलोक सिंह यांच्या वडिलांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासाठी काम केलं असून त्यांचे काकाही प्राध्यापक आहेत. 2 वर्षांपूर्वीच आलोक सिंह यांचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर ते मुंबईत आपल्या पत्नीसोबत राहत होते. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यानंतर ते घरी जाण्यासाठी विलेपार्ले रेल्वे स्थानकातून बोरिवली लोकलमध्ये प्रवास करत होते आणि लोकल सायंकाळी सुमारे 5:45 वाजता मालाड रेल्वे स्थानकात पोहोचताच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या अनोळखी प्रवासी ओंकार शिंदे याला त्यांचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद पुढे हाणामारीत बदलला आणि काही कळायच्या आत ओंकार शिंदेने आलोक सिंह यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केला, ज्यामध्ये ते अत्यंत गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर आरोपी ओंकार शिंदेने गर्दीचा फायदा घेत मालाड रेल्वे स्थानकातून पळ काढला, तर गंभीर अवस्थेत असलेल्या आलोक सिंह यांना उपचारासाठी कांदिवलीतल्याच शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि शेकडो लोकांच्या डोळ्यांसमोर एका क्षणात रागानं माणुसकीवर मात केली आणि एका प्राध्यापकाच्या कुटुंबाचा आधार कायमचा संपला. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या जबाबांनुसार दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता आणि त्याच वादातून ही हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात खळबळ उडालेली असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून तांत्रिक तपासाद्वारे त्यांचा मागोवा घेत त्याला ताब्यात घेतलाय. अटक करण्यात आलेला आरोपी ओंकार शिंदे सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे आणि हे कृत्य केवळ रागाच्या भरात करण्यात आलं की यामागे अन्य काही कारण आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान हत्या झाल्यानंतर आरोपी ओंकार शिंदे स्टेशनमधून पळताना दिसणारा
सीसीटीव्ही व्हिडिओही आता समोर आलाय. आरोपी ओंकार शिंदे हा मालाडच्या कुरार विलेज येथील रहिवासी असून तो दक्षिण मुंबईतील खेतवाडी परिसरातील एका मेटलच्या कारखान्यात काम करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. भांडणावेळी ओंकार शिंदेचा राग विकोपाला गेला आणि त्यानं त्याच्याकडचा चिमटा आलोक सिंह यांच्या पोटात घुसून गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला असल्याचं तपासात समोर आलाय. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनं प्लॅटफॉर्मवर भीती आणि शांतता एकत्र पसरली. क्षणभरात सगळं थांबल्यासारखं वाटलं. प्रवाशांच्या डोळ्यांसमोर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि कोणालाच कळत नव्हतं मदत करायची कशी, वाचवायचं कसं. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि तांत्रिक तपास करत त्याला ताब्यात घेतलं. आज आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहे. चौकशी सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. या घटनेनं आलोक सिंह यांच्या घरात फक्त शांतताच पसरली नाही, तर आज त्यांच्या पत्नीच्या आयुष्यातून सुरक्षिततेची भावना हरवली आहे. आज एका कुटुंबाचा कणा मोडलाय. गणित शिकवणारा, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारा, शांत स्वभावाचा एक प्राध्यापक फक्त एका धक्क्यावरून, एका क्षणाच्या रागामुळे कायमचा गमावला गेलाय. हा प्रश्न वाढत्या असहिष्णुतेचा, गर्दीत हरवलेल्या माणुसकीचा आणि क्षणात रागाने उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्यांचा. आज आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, पण उद्या लोकलमधल्या त्या गर्दीत उभ्या असलेल्या प्रत्येक जण स्वतःला हा प्रश्न विचारेल का? एक धक्का, एक शब्द आणि पुढचा क्षण कोणाचं आयुष्य संपवणारा तर ठरत नाही ना. मुंबई धावते, लोकल धावते आहेत, पण या धावपळीत माणुसकी मात्र कुठेतरी हरवत चालली आहे. म्हणूनच या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयच भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.